लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे पैसे आजच हस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, आज दिनांक 3 मार्च 2025 आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडके बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता 3000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साड्या वितरण केले जाणार आहेत। तर या पैठणी साड्यांसाठी अर्ज सुरू झालेला आहे। तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ नक्की पहा। लाडक्या बहिणींना राज्य सरकार आणखी एक गिफ्ट देणार आहे, कारण त्याचबरोबर लाडक्या बहिणींना पैशांसह साडीचंही गिफ्ट मिळणार आहे। तर बघा, स्पष्टपणे मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की बहिणींच्या खात्यामध्ये आजच दोन्ही महिन्यांचे पैसे हस्तांतर केले जाणार आहे। त्यासोबतच पैठणी साडी हस्तांतर केले जाणार आहे। परंतु या पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायचे आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता म्हणजे दोन्ही महिन्यांचे पैसे आजच हस्तांतर केले जाणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साड्या वितरण केले जाणार आहेत। परंतु या पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते हस्तांतर केले जाणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त गिफ्ट वितरण केले जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे आणि कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही मिनिटांपूर्वी सर्व लाडक्या बहिणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून आदेश दिलेला आहे की सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। अन्यथा तुम्हाला दोन्ही महिन्यांचे पैसे येणार नाही, तर ते पैसे पेंडिंगला पडतील। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता जमा केला जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा तुमचे पैसे पेंडिंगला पडतील। तर बघा, आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आज सर्व बँका सुरळीतपणे सुरू झालेल्या आहेत। काल रविवार असल्यामुळे सुट्टी होती, आज सोमवार आहे, सर्व बँका सुरळीतपणे सुरू झालेल्या आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। तर त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये बैठक पार पडलेली आहे। तर या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, बैठक पार पडली तर या बैठकीमधून सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्या बहिणींसाठी काही मिनिटांपूर्वी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, 14 मार्च रोजी होळी सण आहे, तर या होळी सणानिमित्त लाडक्या बहिणींना पैठणी साडी देण्यात येणार आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींना पैठणी साड्या वितरण केले जाणार आहेत। परंतु या पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायचा आहे, सोबतच 14 मार्च रोजी या पैठणी साड्या कुठून घ्यायच्या आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। परंतु सर्व लाडक्या बहिणींना ही पैठणी साडी मिळणार नाही। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्या बहिणींना पैठणी साडी मिळणार आहे। परंतु ही पैठणी साडी सरसकट सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाही। तर यामध्ये राज्य सरकारने पात्रता सुद्धा घातलेली आहे। ज्या लाडक्या बहिणी या महत्त्वपूर्ण अशा पात्रतेमध्ये बसतील त्याच बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साडी मिळणार आहेत।
बघा, ज्या बहिणींना पैठणी साडी पाहिजे असेल, तुम्हाला सुद्धा वाटत असेल की होळी सणानिमित्त आम्हाला सुद्धा पैठणी साडी मिळाली पाहिजे, तर तुम्ही या महत्त्वपूर्ण अशा पात्रतेमध्ये सुद्धा बसत असावे, तरच तुम्हाला ही पैठणी साडी मिळणार आहे. तर बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसतील, ज्या बहिणी महत्त्वपूर्ण असे 4 कागदपत्रे देतील, त्याच बहिणींना पैठणी साडी मिळणार आहे. बघा, ही पैठणी साडी मिळवण्यासाठी पात्रता कोणकोणती आहे ते तर आपण बघणार आहोत, परंतु ही पैठणी साडी कोणत्या बहिणींना मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. परंतु आज बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 2 हप्ते जमा होणार आहे. म्हणजेच फेब्रुवारी महिना संपलेला आहे, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा झालेला नव्हता. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी काळजी करत होत्या, परंतु महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, आम्ही मार्च महिन्याचा 9वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सोबतच तुमच्या खात्यामध्ये जमाच करणार आहोत. बघा, दोन्ही हप्ते आजच जमा होणार आहेत, त्यामुळे या हप्त्यांविषयी सर्वात महत्त्वपूर्ण अशी अपडेट सुद्धा आलेली आहे. जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा, फेब्रुवारी महिना संपला आहे, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले नव्हते. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी चिंतेमध्ये पडलेल्या होत्या. कालच्या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त कमेंट आलेले आहेत की फेब्रुवारी महिना संपलेला आहे, आम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळतील का, लाडकी बहीण योजना बंद पडली का, सरकारकडे पैसे नाहीत का, अशा पद्धतीने प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले होते. त्यावरती सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे. बहिणींच्या खात्यामध्ये आजपासूनच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे. त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. सर्व लाडक्या बहिणींना पैठणी साड्या मिळणार आहेत आणि या 2 हप्ते सुद्धा मिळणार आहेत. परंतु तुम्हाला लगेच अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहे. सोबतच 10 बँकांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल, ज्या बहिणींचं बँक खातं या 10 बँकांपैकी असेल, त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर केले जाणार आहे. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत, सोबतच 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु पैठणी साड्या मिळवण्यासाठी पात्रता घालण्यात आलेली आहे. तुम्हाला सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की पात्रता घालण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी या पात्रतेमध्ये बसणार आहे, त्याच बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साडी मिळणार आहे. बघा, त्या पात्रता सुद्धा अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात. बघा, पहिली पात्रता आहे की लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. या 4 चाकी गाडींमधील 3 गाड्यांचे प्रकार सांगण्यात आलेले आहे. याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये रिक्षा असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये टॅक्सी असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल, त्या बहिणींना पैठणी साडी मिळणार आहे. परंतु ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल, परंतु ती गाडी भाड्यासाठी लावलेली नसेल, तर त्या बहिणींना ही पैठणी साडी मिळणार नाही. बघा, पहिली अट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, 4 चाकी विषयी पहिली अट आहे. सोबतच दुसरी अट आहे की बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे. त्यासाठी तुमच्याकडे उत्पन्न दाखला असायला पाहिजे किंवा तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावं. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल आणि उत्पन्न दाखला नसेल, तर तुम्हाला पैठणी साडी मिळणार नाही. सोबतच तिसरी अट म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसावा. बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारचा, खाजगी असेल किंवा सरकारी टॅक्स असेल, तर तो टॅक्स भरत नसावा. आणि शेवटची पात्रता म्हणजे बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. ज्या बहिणींकडे 5 एकर जमीन असेल, त्या बहिणींना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. परंतु ज्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल, तर त्या बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साडी मिळणार नाही. बघा, 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत नसाल, तर तुम्हाला होळी सणानिमित्त पैठणी साडी मिळणार नाही. ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असेल, त्याच बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साडी मिळणार आहे. बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती, तर त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की होळी सणानिमित्त
सर्व बहिणींना पैठणी साड्या मिळणार आहेत। परंतु ज्या बहिणी या 4 निकषांमध्ये बसत असतील, या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच पैठणी साडी मिळणार आहे। परंतु आज दोन्ही महिन्यांच्या हप्त्यांची सुरुवात झालेली आहे। बघा, आज पहिल्या टप्प्यातील 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहे। तर हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, सर्वात प्रथम पहिलाच टप्पा आहे, त्यामुळे 20 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा, तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर व्हिडिओला लगेच तुम्ही लाईक करायचा आहे। बघा, 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे मुंबई शहर आहे। बघा, हा जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे, याची लोकसंख्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे सर्वात प्रथम या मुंबई जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा आहे तर तो दुसरा जिल्हा पुणे जिल्हा आहे। बघा, पुणे जिल्ह्याची सुद्धा लोकसंख्या जास्त प्रमाणामध्ये आहे। पुणे जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी आहेत, त्यामुळे सर्वात प्रथम हे जे मोठे 2 जिल्हे आहेत तर या 2 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत। सोबतच तिसरा जिल्हा नागपूर जिल्हा आहे। ज्या बहिणींचा जिल्हा नागपूर जिल्हा असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील। सोबतच चौथा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्हा। ज्या बहिणींचा जिल्हा अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्हा असेल त्या बहिणींना सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच पाचवा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजे ज्याचं जुनं नाव होतं औरंगाबाद जिल्हा, या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडण्यात येणार आहे। सोबतच 6वा जिल्हा आहे धुळे। बघा, धुळे जिल्हा सुद्धा लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे, त्यामुळे या धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। सोबतच 7वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा आहे आणि 8वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा। बघा, 8 जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे, उर्वरित 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। ते 12 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा, नाशिक जिल्हा लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे, त्यामुळे या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे वाटप होणार आहे। सोबतच 9वा जिल्हा परभणी आहे। ज्या बहिणींचा जिल्हा परभणी असेल त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच 10वा जिल्हा बुलढाणा आहे। बघा, बुलढाणा जिल्हा लोकसंख्येने मोठा आहे। या बुलढाणा जिल्ह्यामधील भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये कमी प्रमाणामध्ये पैसे आलेले होते, त्याच अनुषंगाने या बुलढाणा जिल्ह्यांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचं नाव टाकण्यात आलेला आहे। सोबतच 11वा जिल्हा यवतमाळ आहे। ज्या बहिणींचा जिल्हा यवतमाळ आहे त्या बहिणींनी व्हिडिओला लगेच लाईक करायचा आहे। सोबतच 12वा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा। या उस्मानाबाद जिल्ह्यालाच धाराशिव नाव देण्यात आलेलं आहे। ज्या बहिणींचा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल त्या बहिणींना सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच 13वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। तर बघा, या 17 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। उर्वरित 3 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा, 18वा जिल्हा म्हणजे रायगड, 19वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी आणि 20वा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा। बघा, 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींचं नाव या 20 जिल्ह्यांपैकी असेल, ज्या बहिणींचा गाव किंवा ज्या बहिणींचा तालुका या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। परंतु आज 10 बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहे। बघा, तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमचं बँक खातं या 10 बँकांमध्ये असायला पाहिजे, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। त्यामुळे या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आज या 10 बँकांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहे। ज्या बहिणींनी या 10 बँकेमध्ये बँक खाते खोललेलं असेल तर त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे या 10 बँका अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात, परंतु व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, पहिली बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया। ज्या बहिणींचा खाता बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, तिसरी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, चौथी बँक म्हणजे पोस्ट बँक, पाचवी बँक म्हणजे SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। ज्या बहिणींचं खातं या 5 बँकांमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील। सोबतच 6वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक, 7वी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, 8वी बँक म्हणजे ICICI बँक, 9वी बँक म्हणजे HDFC बँक आणि शेवटची म्हणजे 10वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। बघा, 10 बँकांची यादी जाहीर
करण्यात आलेले आहे. ज्या बहिणींचा बँक खाता या 10 बँकेमध्ये असेल त्या बहिणींना आजच पैसे येणार आहेत. परंतु पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायचा आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि त्या लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची KYC केलेले असेल त्याच बहिणींना पैठणी साडी मिळणार आहे. परंतु ही पैठणी साडी कुठे मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. बघा, 14 मार्च रोजी होळी सण आहे, तर या होळी सणानिमित्त पैठणी साड्या वितरण केले जाणार आहेत. बघा, या पैठणी साड्या स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये मिळणार आहेत. बघा, ज्या बहिणींकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि त्या बहिणींचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर त्या बहिणींना स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये 14 मार्च रोजी पैठणी साडी वितरण केले जाणार आहे. बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. ही बातमी नकली बनावट बातमी नाही, तुम्ही ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता. सोबतच ज्या बहिणींचा फॉर्म लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्या बहिणींसाठी सरकारकडून म्हणजेच राज्य सरकारकडून 2 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहे. ज्या बहिणींना या 2 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल त्या बहिणींनी अर्ज करणं गरजेचं आहे. तर बघा, पहिली योजना म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना. बघा, भरपूर दिवसांपासून घरकुल योजना सुरू करण्यात आलेली होती, परंतु या प्रधानमंत्री घरकुल योजनेचा निधी खूप कमी प्रमाणामध्ये होता. सरासरी 1,20,000 रुपये मिळणार होते. परंतु भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी प्रत्येक बहिणींच्या खात्यामध्ये 2,20,000 रुपये जमाच केले जाणार आहे. त्यामुळे ज्यांना स्वतःचे घर नसेल, कच्चे घर असेल किंवा खराब झालेलं घर असेल आणि त्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींसाठी दुसरी योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. बघा, ज्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, ज्यांना स्वतः सक्षम बनायचं असेल त्यांच्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना या योजनेच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी 15,000 रुपये रक्कम जमाच केले जाणार आहे. बघा, घरकुल योजनेमार्फत 2,20,000 रुपये मिळणार आहेत, तर मोफत शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून 15,000 रुपये रक्कम मिळणार आहे. त्यामुळे ज्या बहिणींना या 2 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल त्या बहिणींनी अर्ज करणं गरजेचं आहे. तर बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.